नमस्कार, मी रमेश वारगडे, माऊली विलूक, मुरबाड तालुका. ते आत्ता 6:15 वाजलेले आहेत. आत्ता आम्ही केवट आश्रममधून निघत आहे. इथपर्यंत यायला आम्हाला 40-45 किलोमीटर झाला मिठी तल्यापासून. तर आमचा हे दुसरा मुक्काम मिठी तल्यापासून. आज आम्ही भरूचमध्ये थांबणार आहेत. मायाचा किनारा आहे, तर आज शूटिंग घ्यायला वेळ भेटेल थोडीफारी. हे आपले हिंगोलीकर आहेत जोडीला, बाईक नाशिकवाली आहेत. आपला आश्रम मंदिर आश्रम. आता आम्ही निघतो, पुढे प्रस्थान करतो. बाबा चला. मायाचा किनारा आहे 17-18 किलोमीटर पर्यंत. बाबा पाणी भेटणार नाही म्हणून पाणी घातलं आपल्याला. आता आम्ही बहुतेक भरूचकडे प्रस्थान करत आहेत. 6:15 वाजले सकाळी. आम्ही रोज लवकर निघतो 5 वाजता. आज थोडा लेट निघलो तर पगदंडी रस्ता आहे हा आपला. चलो बाबा. हा मायाचा किनारा आहे. आज आम्हाला 25 दिवस झालेत. 25 दिवस. आज तारीख 25/10/2025. पाणी वाढायले म्हणा. हे समुद्राला आता भरती आले. नर्मदे हर. भरूचपर्यंत असंच रस्ता आहे. दंडी मार्ग पण रस्ता चांगला आहे थोडा. मायाचा किनारा आहे. 16-17 किलोमीटर आहे. 17-18 किलोमीटर पण चांगला रस्ता आहे. एवढा जंगल मार्ग नाही. काल 3-4 किलोमीटर भटकलो आम्ही जंगलात.
नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हो ये पकडा की. ती आधी नाही तर मोठी. येतात ना ते लोक आता. चला थोडा बाबा, चला येतात ते, चला द्या इकडे. ती आपल्या मोहरी पळतात आत्ता. अहो ती मोहरी पण दिल दिले चालत्यात. या घाटकात आवरतच नाही. नाशिक करणं जळगावकर बोलला का गपचूप बसायचा. नाशिक जळगावची लोक एवढी ओढी आहेत ना चालायला, शिवाय बाहेरची चांगल्या माझ्या हवा ताट करून जागतात. दहा 15 मिनिट शूटिंग घेतो फक्त बस, कारण का तर फाटीवरती बोजा आता कमांडलो काठी भाई शक्य होत नाही आपल्या म्हाताऱ्या माणसाला शक्य होत. जेवण बरोबर काढतात फाटीवर, बॅग ना नीट ना सगळंच. बघा कसा मायाचा किनारा आहे. माया इथे मिळालेली आहे केवटला समुद्र.
केलेली आहे हो. हम्म. वाट नंबर एक केलेली आहे. हो ना. बऱ्याच दिवसातून किनारा लाभलाय मायाचा. म्हटलं घ्यावं बोललं शूटिंग थोडीफारी. चला चला मोरी चला ते येतात चला. बाबा थांबा. येत नाही या लोकांना पुढे जाऊन द्यायची. अवश्य फ्रेडाचा पाठीमागे मग ती आपोआप थांबतात. असे आपण पुढे ती लय चालत जातील ती. खरं आपलीच गलत झाली आहे माझी. कारण ह्या लोकांही संगत पकडायला नको होती नाशिकवाली. कारण नाशिकवाला चालतात जास्त ना, मग त्याच्यामुळे दुसरा माणूस थकून जातो. आलं लक्षात तुमच्या? काय करा संगत पडली. नाही तसं नाही काही. संगत चांगली आहे का वा, हे काय वाईट नसतंय. पण ते जास्त चालणाऱ्याच्या जोडीला आपली वड ताण होती. आपण त्यांच्याच जोडीला चालायला बघतो ना. दिवस जास्त जायचे. आपल्या जोडीतलेच कुठं भेटतील ना. दिवस जाणार आहेत जास्त. कारण जर नवीन नवीन जास्त चाललो तर नंतर लास्टला आपण थकून जाऊ. काय म्हणायचे तुम्हाला? आता काय कायची हालत कशी झाली आहे पाहिल्या ना तुम्ही. हां आपण भरी आहे. आपण चांगलेच. उलट हालत असेल त्यांना चालायला इच्छा नाही. 2-2, 4-4 दिवस आश्रमात थांबतील. त्या कालच्या लेडीज पाहिल्या का कशी हालत खराब झाली. रोज आम्ही 5, 6:15ला निघतो. आज लेट निघलो पगदंडी रस्त्यामुळं. कारण काल आम्ही चुकलो होतो 3-4 किलोमीटर. रस्ता भटकलो आम्ही. नर्मदे हार. नाही त्यानं येऊ देणार. येणार नाही. आपण येऊ त्याच्यात. हा, आपण आलं जातं काही. आपण यूट्यूबला टाकताना तर काही. नर्मदे हार.
असं जरा सभा येऊन तेवढं काय वाढ काय एकदम टेन्शन नाही ना काही. गव्हर्नमेंटने खर्च किती केला असेल ना, सरकारने खर्च किती केला असेल. तिला खाली सुद्धा डबर मासले म्हणजे जागाला धोको होऊ नये म्हणून. मध्ये हा अर्धी टीम आमची पाठीमागे आहे, तिला येऊ द्या. आणि इकडं पळायले आता हा भरतीचा पाणी येऊन द्या. वरती आले ना. हम्म. नर्मदे हार. नर्मदे हार. हे नाशिककर गँग, नर्मदे हर. हे आपले जलगाववाले. हां नर्मदे हर. गव्हर्नमेंटने खर्च खूप केला म्हणते. इथलं महत्व काय सांगितलं सांगितलं काय होतं ते सांगितलं. जे येतं ते माहिती आहे ते सांगितलं का. हा, हा. वर मंदिरामध्ये आलते का नाही? एक मिनिट बघा. नर्मदे हर. बस बस करा, 11 मिनिटाची खूप झाली.